ओके, ऑल राईट. वेलकम बॅक सर्वांना. आवाज येतोय माझा? ठीक आहे. तर आपण बोलत होतो मीटिंग एंड होण्यासाठी की आपण आता जी आपली जी करंट लेवल आहे, करंट स्टेप आहे किंवा करंट ज्या पायरीवर आपण उभो आहे आता, त्या पायरीपासून आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे, आपल्याकडून जे अपेक्षित आहे आणि आपल्याला वेळोवेळी बरेचसे संकट राहतात. पॅरेंट्स आपल्यासोबत, टीचर्स, ठीक आहे, शांत किंवा जे बसा. आपले चांगले मित्र-मैत्रिणी असतात ते. तर त्या गोष्टींना जर आपण इमानदारीने पूर्ण केलं, तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही. पण प्रॉब्लेम तोच होतो, की मुलं किंवा मुली काय करतात, त्यांचं जे करंट लेव्हल आहे ती सोडून दुसऱ्या गोष्टींमध्ये पडून जातात आणि मग नंतर रडत बसतात. ठीक आहे. तर स्टेप तीच आहे, की व्हॉट एव्हर यू डू, डू युअर बेस्ट. आणि ज्या आपल्या स्टेजवर आहे, जसं 10वी ला असताना आपल्याला कोणी काही सांगतं का दुसरी गोष्ट, किंवा तू काम करून पैसे कमवणार, किंवा तू हे आपलं याचे काय म्हणतात मोठे मोठे जगामध्ये देशामध्ये काय चालू आहे त्याच्याबद्दल काही तू काहीतरी काम कर. आपल्याला एवढं सांगतं ते 10वीचा अभ्यास कर आणि पास होईल. कमीत कमी नापास नको होऊ. त्याच्या व्यतिरिक्त कोणी काही सांगतं का आपल्याला? तर तेच आहे की ज्या स्टेजला जे आपल्याकडून अपेक्षित आहे त्याला फुलफिल करणं. आपल्या एजनुसार, एज्युकेशनल स्टेजनुसार, किंवा आपण जे आता जो रोल प्ले करतोय त्याच्यानुसार. ठीक आहे. तर हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला जर तुम्ही सर्वांसाठी जो अप्लाय होऊ शकतो असा फॉर्म्युला जर तुम्ही पाळला, आणि तो पाळणं आवश्यकच आहे. तर जो तुम्हाला करिअर आणि या सर्व गोष्टींमध्ये सिरियसली काहीतरी मिळवण्याचा विचार येतात. ठीक आहे. तर आपण आता बघूया एज्युकेशनल पाथवेज. जर 10वी पासून विचार केला, आता तुम्ही म्हणाल किंवा तुमच्या मनामध्ये येत असेल, "अरे यार, हे मी जेव्हा 7वी ला राहिली असते तेव्हा मला ऐकायला भेटलं असतं तर किती मजा आली असती." किंवा असं वाटेल की "नाही यार, मला 10वी लाच कोणीतरी एवढं सांगितलं असतं तर बरं झालं असतं." तसं चंचलला आता एवढं पीयू सर्व तेच म्हणते, आपण एवढे चांगले मार्क्स पाडले असते, आपलं बी असं झालं असतं मध्ये. हां, येस. तर चंचलला एवढे 4 ते 5 जणांना इन्व्हॉल्व करून एवढं त्यांच्यासाठी एनालिसिस करतोय आपण. ठीक आहे. ते सर्व वाटत असेल किंवा वाटतं, परंतु तो विचार न करता आतानुसार आपण जे पुढे करता येईल ते बेस्ट करू, असा कॉन्फिडन्स स्वतःच्या मध्ये तयार करू, हे करायचं. ठीक आहे. कारण की इट्स नेव्हर टू लेट. कधीच उशीर झालेला नसतो. जेव्हा आपण उठू तेव्हा उजेड पडू शकतं. जब जागो तब सवेरा असं म्हणतात. आणि आपल्या हातात तेवढंच आहे. आपण आता मागे जाऊन काही बदलू शकत नाही किंवा पुढे जाऊन इमिडिएटली काही आणू शकत नाही. पण आपण एक गोष्ट करू शकतो. आता जे आपल्या हातात आहे, त्याला बेस्ट करू शकतो आणि आतापासून सुरुवात करू शकतो. या 2च गोष्टी आपल्या हातात आहे. ठीक आहे. तर आता एज्युकेशनल पाथवेजमध्ये जर फक्त 10वी पासून सुरुवात करून विचार केला, तर आणि अपॉर्च्युनिटीज पण काही लिमिटेड नसतात. अपॉर्च्युनिटीज पण भरपूर असतात. तर आपण आता बघूया, की 10वी नंतर काय-काय करता येईल. आता एकदम मनमोकळेपणाने आणि बिनधास्तपणे तुम्ही सुचवा किंवा सांगा, की काय-काय रस्ते, की जिथून 10वी पासून निघता येतं आणि पोहोचता येतं. ठीक आहे. सर्वांनी अनम्यूट करा. गौरव, यू अल्सो टेक पार्ट. ठीक आहे. थोडं-थोडं स्वतःशी पण रिलेट करत राहा बिकॉज यू आर अल्सो इन द सेम स्टेज. आणि तुला पण जे माहिती किंवा माहीत असेल तसं सर्व तुम्ही सजेस्ट करत राहा. एक तर 11वी, 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स. ठीक आहे. त्यानंतर काही-काही कोर्सेस राहतात व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे आय-टी-आय वगैरे तसं. ठीक आहे. डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा, किंवा काही सर्टिफिकेट कोर्सेस किंवा गव्हर्नमेंट जॉब्स. अजून कोणता रस्ता आहे? अनम्यूट करा सर्वांनी आणि सुचवा, सांगा. नंतर काय झालं, आयटी. हां, ठीक आहे. ते व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये येऊन गेलं. जर्नलिझम. त्यांना वेगवेगळा लिहून देतो म्हणून. हां? जर्नलिझम जर्नलिझम ती एक फील्ड झाली, पण ती पण एक हे झालं ना, एक जर्नलिझम 10वी नंतर पण काय काय राहतं, डिप्लोमा राहतो, डिप्लोमा इन 10वी जर्नलिझम. नंतर नाही, 12वी नंतर सांगतोय. हां, हां. नाही, 10वी नंतर. ठीक आहे. 12वी नंतर, 12वी मला नंतर असं वाटतं की 10वी नंतर 11वी 12वी करणं योग्य आहे. ते याच्यासाठी की डिप्लोमा वगैरे मध्ये केलं का मग 12वी नंतर आपला स्कोप थोडा एका पर्टिक्युलर डिप्लोमा मध्ये जे आपण करणार आहे त्याच्याकडे वळतो. पण 11वी 12वी केल्यावर मग आपल्याला 12वी नंतर अजून स्कोप मिळतो
एक्झॅक्टली. असं. कारण की 10वीला आपल्याकडे मॅच्युरिटी नसते, आपण कोणाचं तरी बघून किंवा कोणी सांगितलं म्हणून कोणता तरी एक डिप्लोमा पकडून घेतो आणि नंतर 12वीला जेव्हा आपल्याला थोडं जाग येते किंवा समजतं तेव्हा वाटतं की हे तर मला करायचं होतं किंवा हे तर माझं फील्डच नाही आहे आणि मग परत ते मुलं वापस येऊन 11वी-12वी करतात. ठीक आहे. तर चंचलला पण तेच होतं. चंचलला रिटर्न पण येतात. हा, तर रिटर्न येणाऱ्यांचा रेट खूप कटकला आहे. चंचलला बी तेच वाटत होतं की शंभू शांत बैस. हे करतायत काय म्हणतात आपलं डिप्लोमाला जात आहेत, इकडे जात आहेत, तिकडे जात आहेत, मी पडगावमध्ये राहून वाया चालली जाईल किंवा माझं नुकसान होऊन जाईल, तर ते वाटतं. परंतु ते तशी गोष्ट नाही. याच्यासाठीच आपण आज सर्व डिस्कस करतोय या सर्व गोष्टी. आणि मी पण डायरेक्टली असं एक सांगत नाही हे करायचं नाही किंवा हे करायचं. मला पण याच्यामधून फक्त म्हणजे सर्वांना अनालिसिस करून एक बेस्ट आहे ते डिसिजन घेण्यासाठी मदत होईल म्हणून हे सर्व चालू आहे उपद्व्याप. ठीक आहे. तर पण डिप्लोमा 11वी वाटते. हा, तर रिझल्ट आहे ना अगोदर चंचलशी डिस्कशन करताना असं चालू होतं, मी तिला सजेस्ट करत होतो की 11वी-12वी सायन्स नको घेऊ, तू आर्ट्स घे. कारण की चंचलला आहे ना ते युट्यूबवरचे 11वी-12वीचे व्हिडिओ बघितले तिने मॅथ्सचा आणि फिजिक्सचा एक एक पहिला धडा आणि तिचं तोंड बघूनच मला असं वाटलं की बिचारी स्वतःवरच टॉर्चर करते. तर असं म्हणून मी तिला कव्हर म्हटलं होऊन जात. काय की नवीन तिला नवीन असं समजणार नाही ना, सुरुवातीला नाहीच समजत. हा बरोबर आहे ते 11वी आहे. पण हा. आर्ट्स करून काहीच पण आर्ट्स करून फायदा नाही. आर्ट्स करून ती एक्झॅक्टली तेच तेच तेच. पण त्या चंचलचा चेहरा बघून तर मला असंच वाटत होतं की तू टेन्शन नको घेऊ बाई, फक्त 11वी-12वी. पण आणि जेव्हा सायन्स पण पण भेटत जेव्हा राहत. पण जेव्हा तिचा रिझल्ट आला तेव्हा तिने सर्वांना शॉक करून टाकला. रिझल्ट नाही आणि मार्क नाही आणि शाळेतून नंबर मिळवून. ठीक आहे. तर तसं नाही म्हणजे आणि ही एक गोष्ट ती पण आहे की जर सायन्स केलं तर आर्ट्स आणि कॉमर्स किंवा दुसऱ्या गोष्टी शिकू शकतो. पण फक्त आर्ट्स केलं तर सायन्स किंवा त्या दुसऱ्या गोष्टी शिकणं थोडं मुश्किल होऊन जातं. ठीक आहे. बरोबर. हा. हा, तर 11वी-12वी सायन्स, त्याच्यानंतर आपलं इथे डिप्लोमा ITI ते सर्व बघितलं आपण किंवा गव्हर्नमेंट जॉब्स पण आहेत. तर सर्टिफिकेशन कोर्सेस पण आहेत. तोंड पण ठेवा रे. ठीक मला आहे. पहिलं काम बिघाड. मला लवकर होऊन जात नाही. ठीक आहे. पंकू अजून काही इनपुट्स याच्यामध्ये? मला वाटतं मेन सर्व गोष्टी कव्हर होऊनच गेल्या जर इमिजिएट विचार केला आपण तर. एक हो बरोबर. त्याच्यानंतर जर्नलिझम झालं, इंजिनिअरिंग झालं, मेडिकल झालं, त्या वेगवेगळ्या ब्रांचेस अजून खूप वाईड ओपन होतात. आर्ट झालं, ड्रॉइंग झालं, इंजिनिअरिंग मध्ये पण पुढे वेगवेगळ्या फॅकल्टीज. ठीक आहे. पण आता बेसिक नेक्स्ट एक पायरी म्हटली तर याच्यानंतरच्या या 4च पायऱ्या येऊ शकतात. बरोबर ना? येस ऑर नो? हो हो. फॅशन डिझायनिंग आणि अजून एक मजेशीर गोष्ट, ही जे आहेत ना सर्टिफिकेशन कोर्सेस, हे जे आहेत ना सर्टिफिकेशन कोर्सेस आणि ही गोष्ट आपण कधीही करू शकतो. ठीक आहे. या गोष्टीसाठी असं नाही की 10वी नंतर लगेच करायला पाहिजे किंवा आपल्याला आवड असेल तर कधी पण करू शकतो. आता पंकुने पण बरेचसे कोर्सेस केले किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहतात. तर ह्या 2 गोष्टींच्या मागे न लागता किंवा आणि या 2 गोष्टी पण अशा पाहिजे की त्या आपल्या स्वतःशी, जसं आपण इथे अनालिसिस केलं होतं, आपलं इंटरेस्ट, आपलं काय म्हणतात त्याला स्किल्स, आपलं इकिगाय त्याच्याशी रिलेट करणारे असायला पाहिजे किंवा आपल्या फील्डशी रिलेटेड असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला मजा येते करायला किंवा इंटरेस्ट वाटतो त्याच्याशी. ठीक आहे. तर हे सर्व तर हे वोकेशनल कोर्सेस किंवा सर्टिफिकेशन कधी पण करता येईल आणि एवढे दरवाजे आता 10वी नंतर उघडेल. ठीक आहे.
आता पुढचा एक टप्पा, पुढच्या टप्प्यामध्ये आपण आता बघूया की त्याच्यामध्ये एवढंच आहे ना 10वी नंतर अजून काही नाही. त्याच्यामध्ये सर्व कव्हर झालंच. एक तर डिप्लोमा, एक तर 11वी, एक तर हे खाली ठेवूया किंवा कोर्स आहेत किंवा 10वीच्या बेसचे गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉब तर 10वीच्या बेसचे ऍडवायझेबल नाही 10वी किंवा 12वीच्या बेसचे. बरोबर बरोबर ना? हो. ठीक आहे. आता एक बेसिक टाइमलाईन आणि इनिशियल प्लॅन डिझाईन केलेला आहे आणि या बेसिक प्लॅनवरून आपल्याला एक फायनलाइज प्लॅन तयार करायचा आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण जे पण डिस्कस केलं होप तुमच्याशी पण ते रिलेटेबल असेल आणि तुम्हाला पण त्याच्याबद्दल मदत झालीच असेल आणि तुम्ही नोटिंग्स घेतलेल्या असतील. तर आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर सांगू शकता, बोलू शकता. नाही, आता प्लॅन बनवू मग सांगतो ना. प्लॅन तर बनवू आपण. नाही, आतापर्यंत काही शंका, डाऊट्स? नाही बंटी, छकुली, गौरव? नाही बनवू. ठीक आहे, समजलं ना आतापर्यंत आपण काय काय पॉइंट क्लिअर हे हो. केले? ठीक आहे. हो हो. आता हे बनवलेलं आहे 10वी नंतर आणि असं नाही की चंचलला मार्क मिळाले म्हणूनच आपण एवढं सर्व बनवतोय. मार्क नसते पण मिळाले तरी सुद्धा हे करणं आवश्यकच आहे. कारण की जर आपल्याला गावाला जायचंय तर आपण फक्त बस स्टँडला जाऊन असं नाही म्हणू शकत की मला सांगा कोणती गाडी पकडू, कोणती गाडी पकडू, कोणती गाडी पकडू. जर आपण बस स्टँडला गेलो आणि लोकांना विचारलं कोणती गाडी पकडू तर ते आपल्याला एक प्रश्न विचारतील, तुम्हाला जायचं कुठे? आणि त्यांना जर आपण सांगितलं की नाही मला काही माहिती नाही, तुम्ही सांगा काय राहतं, कुठे जायचं राहतं काय, तर ते मग एकच गोष्ट सांगतील, कोणती बी गाडी पकडून घे, मग काय फरक पडतो. ठीक आहे. तर कोणती गाडी पकडू त्याच्या आधी आपल्याला कुठे जायचंय ते माहीत राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुरुवात स्वतःपासून पण पाहिजे. ठीक आहे. असं नाही की मला जायचंय डायरेक्टली लंडनलाच जायचंय, मी मध्ये कुठेच थांबणार नाही आणि आता मी राहतोय निंबोऱ्याला. ठीक आहे. असं काही नाही की निंबोऱ्याचा माणूस लंडनला जाऊ नाही शकत, डायरेक्टली जाऊ शकतो, परंतु मधल्या आपण पायऱ्यांना आपण फुलफिल करायला पाहिजे स्वतःची कंडिशन पण किंवा स्वतःचं जे सिच्युएशन आहे, फॅमिली कंडिशन आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आहे, हे ऐकायला थोडं कठोर वाटतं. पण एकदा जर तुम्ही याचं रिअलायझेशन केलं आणि स्वतःचं अनालिसिस केलं तर तुम्हाला मेहनत करावं लागणार नाही, तुमच्याकडून मेहनत ऑटोमॅटिकली होऊन जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला सकाळी अलार्म वाजल्यावर आहे ना ते स्नूज करायला जावं लागणार नाही, तुम्ही डायरेक्टली उठून जाल. ठीक आहे. किंवा अलार्म लावण्याची पण गरज पडणार नाही. तर तेव्हा आपल्याला ह्या बाकी गोष्टींचं रिअलायझेशन घेऊन जेव्हा आपल्याला काहीतरी स्पार्क मिळतो किंवा मोटिवेशन मिळतं आणि जेव्हा आपल्याला माहित पडतं की आपल्याला स्वतः हात पाय हलवायचे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे, तेव्हा काम सुरू होतं. ठीक आहे. तर आता आपण बघूया हे चंचलचं जे रोडमॅप बनवलं होतं पुन्हा सिस्टमॅटिक पद्धतीने मी बोलतो आणि सिस्टमॅटिक पद्धतीने मला प्लॅनिंग करायला आवडतं. तर पुन्हा प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं डेट्स आणि टाइम्स. ठीक आहे. तर चंचल केव्हा 10वी पास झाली? चंचल 10वी पास झाली जून 23 मध्ये. चंचलने जर 11वी 12वी केलं तर ती केव्हा पास होईल? चंचल 11वी 12वी पास होईल 2025 मध्ये. म्हणजे चंचलचा जो मेन अजून एक पुढचा जी पायरी येणार आहे ती येईल 2025, जे टर्निंग पॉईंट म्हणतात, आयुष्याचे टर्निंग पॉईंट, करिअरचे टर्निंग पॉईंट, तर ते सर्व. ठीक आहे. तर यांना नोट डाऊन करणं आवश्यक आहे, कागदावर लिहिणं गरजेचं आहे. आणि 2025 जेव्हा चंचल 12वी सायन्स पास होईल त्याच्यानंतर ती उठून म्हणेल आता कोणती गाडी पकडू, त्याच्याऐवजी तिला आता पहिलेच थोडंसं ऍडव्हान्स बुकिंग करून देण्यासाठी किंवा थोडं एक बेसिक देण्यासाठी हे सर्व करतोय आपण. आणि हे चेंज होऊ शकतं बरं का. हे असं नाही की एकदा ठरवलं मग मी आता कसं मागे रिव्हर्स.
की कुठल्या पण पॉइंट मध्ये चेंज होतं आणि लाईफ अनसर्टन आहे. आपण प्लॅनिंग करताना सर्टनिटीचा विचार करतो, परंतु जेव्हा एक मॅच्युरिटी लेवल येते किंवा जेव्हा आपल्याला एक समजतं त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की आपण जे प्लॅनिंग केलेलं आहे ते होतच नाही किंवा त्याच्या उलटच सर्व होतंय. तर त्यावेळी हार न मानता किंवा खचून न जाता किंवा क्विट न करता दुसरा एक रस्ता शोधायचा. ठीक आहे, रस्ते खूप सारे असतात. परत एक मॅजिकल फॉर्म्युला, हे फॉर्म्युला जरी तुम्ही अप्लाय केले हे पूर्ण लेक्चरची पूर्ण बडबडला सोडून, तरी मला एक वेगळी गोष्ट समजेल. तेच बोलतोय ना. एक मॅजिकल फॉर्म्युला आहे. देयर इज ऑलवेज अ वे. ठीक आहे, जे पण झालं, जी पण सिच्युएशन आहे, जे पण परिस्थिती आहे, जे पण टायमिंग आहे, आपल्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही झालं, व्हॉट एव्हर इट मे बी, बट नेव्हर फॉरगेट दिस, देयर इज ऑलवेज अ वे. ठीक आहे, नेहमी एक रस्ता असतो आणि देयर इज 100 ऑफ वेज आणि लाखो करोडो रस्ते असतात. ठीक आहे, तर असं काही नाही की एक राहून गेलं तर आता पुढे कसं होईल किंवा एक राहून गेलं तर कसं आता काय करायचं पुढे, तसं काही नाही आहे. स्टेप्स मिसमॅच होतात आणि पण तरी त्यांना लिंकअप करून आणि तोच फॉर्म्युला आपला स्टेप बाय स्टेप फुलफिल करत राहणं. ठीक आहे? पण एकदा बसून पहिले विचार तर करायला पाहिजे आपल्याला करायचं काय, जायचं काय, त्याच्यासाठी टाइमलाईन डिसाईड करायला पाहिजे की हा आता 2023, आता 2024, आता 2025. आणि जर आपण हे टाइमलाईन दिलं नाही ना, तारीख टाकलं नाही ना, तर काय होतं माहितीये का, अं, आपल्याला तेवढा जास्त वेळ चालला जातो. फॉर एक्झाम्पल मला सांगा, जेव्हा तुम्ही शाळेमध्ये असता, शाळा चालू होते 1-2 जून पासून, पेपर होतात जानेवारी फेब्रुवारी किंवा 6 पेपर होतात ऑगस्ट सप्टेंबर वगैरे मध्ये. तर मला सांगा तुम्ही अभ्यासाला सुरुवात केव्हा करता? जेव्हा 1 जून पासून शाळा चालू झाली तेव्हा, की पेपर येतात तेव्हा, की पेपरच्या 2 दिवस अगोदर, तर केव्हा? गौरव तू केव्हा अभ्यासाला सुरुवात करतो? गौरव तर हुशार मुलगा आहे, रेग्युलर अभ्यास करतो. परंतु सर्वात जास्त, सर्वात बेस्ट आणि फास्ट अभ्यास केव्हा होतो? पंकू, तू सांग. एक्झामच्या एखादी हफ्त्या पहिले. ठीक, एक्झामच्या एखादी हप्त्या पहिले. अजून पंकू, पहिल्या रात्री. एक्झामच्या एका रात्री अगोदर. ठीक आहे, बेस्ट अभ्यास तर एक्झामचा 1-2 दिवसातच होतो. ओके. असं पण होतं की शेवटच्या 1 तासामध्ये पण बेस्ट अभ्यास होतो. असं वाटतं आता फक्त मला कोणी अजून 15 मिनिटं दिले असते ना, मी तर पहिला झालो असतो. पण त्याच्याने फक्त पास होऊ शकतो माणूस, हा, टॉप नाही करू शकत. नाही नाही, पण त्यावेळी तर असंच वाटतं ना की फक्त माझ्याकडे 15 मिनिटं पाहिजे होते अजून, हा टॉपिक तर हा, केला असता. तर सर्वात चांगला अभ्यास होतो किंवा सर्वात जास्त चांगला अभ्यास होता प्लॅनिंग सुरू होतं किंवा माहिती का, लक्ष द्या सर्व, जेव्हा आपल्या परीक्षेचं टाइम टेबल येतं तेव्हा. परीक्षेचं टाइम टेबल किंवा परीक्षेचा हॉल तिकीट आल्यानंतर अभ्यास सुरू होतो का? कारण की तेव्हा आपल्याला माहित असतं की कुठल्या तारखेपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा कुठल्या तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण करायचंय. तर त्यासाठी जेव्हा करिअरचं पण प्लॅनिंग करतो किंवा विचार करतो, त्यावेळी हे जे टाइम्स आहेत ना, हे टाइम स्टॅम्प किंवा डेट्स आहेत ना, या खूप महत्वाच्या आहेत. या तारखांना जर तुम्ही महत्व दिलं किंवा या तारखांना जर तुम्ही कागदांवर लिहिलं ना, तर तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळेल आणि तुम्हाला तेव्हापासूनच सुरुवात करायला म्हणजे तसं टाइम टेबल आला येतं. ठीक आहे, 2 पर्याय आहेत. एक तर शेवटच्या दिवशी जागा, एक तर पहिल्या दिवशी जागून रेग्युलर अभ्यास करा. ठीक आहे, बरेचसे असे पण मुलं असतात की जे पहिल्यापासून रेग्युलर अभ्यास करतात आणि परीक्षेच्या 1 दिवस अगोदर झोपलेले असतात आणि मस्त सकाळी उठून फ्रेश होऊन पेपर द्यायला जातात आणि चांगल्या मार्कांनी पास होतात. आणि बरेचसे असे असतात की त्यांनी फक्त वर्षभर मजा मारली आणि शेवटच्या दिवशी अभ्यास केला आणि पास पण होऊन गेले आणि
शेवटच्या रात्री फक्त झालेले होते. आता तुम्ही म्हणाल तर फायदा तर याच्यातच आहे, शेवटच्या दिवशी अभ्यास करून पास होण्यामध्ये. त्या बिचाऱ्याने एवढं मेहनत करून काय फायदा झाला. परंतु त्याचे आणि जो शेवटच्या दिवशी पास होऊन मार्क मिळवतोय त्याचे आउटकम्स पुढे वेगळे असतील. ठीक आहे. अजून एक फॉर्म्युला, मॅजिकल फॉर्म्युला. हे असं सर्व मला आहे ना बोलता बोलता सुचतं, म्हणून तुम्हाला सुचतंय. पहिले कधीच केले नाही. ते जरा चांगले काम. तुम्ही एक गोष्ट ऐकलेली आहे का? कोणता पण गेम खेळताना किंवा खेळत राहताना, खेळ खेळताना, की राम 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 सुकाळना पडस. राम सुकाळना पडस म्हणजे काय? राम देणं पडत ऐकलंय मी. हा, राम देणं पडस. ठीक आहे. राम देणं पडस म्हणजे काय राहतं, की जे पण आहे मेहनत ती गावा उठाला. आयुष्यामध्ये करावीच लागते. मेहनतचा जो राम आहे तो चुकावाच लागतो. एक तर कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, करिअरमध्ये, क्लासमध्ये असताना असताना हे करून घ्या, किंवा अं, नंतर हमाली करून हे करा. पण एकदा ना एकदा हे करावं लागतं. जे 10वी ते 1ली ते 12वी पर्यंत अभ्यास करतात, मेहनत करतात, इंग्लिश शिकतात, गणित शिकतात, ठीक आहे, चांगलं ऍडमिशन मिळवतात, परीक्षा पास होतात, नोकरी मिळवतात, ते 12वी नंतर ऑफिसमध्ये बसून काम करतात, किंवा किंवा फॅन खाली बसून, टेबल खुर्चीवर बसून, किंवा थोडंसं हे सब काम करतात. आणि जे 1ली ते 12वी पर्यंत मेहनत नाही करत, ते 12वी नंतर आयुष्यभर मेहनत करत राहतात. ठीक आहे. जसं 12वी पर्यंत अभ्यास नाही केला, इंग्लिश नाही शिकलं, गणित नाही शिकलं, तर मग पुढे जाऊन छोटं मोठं जॉब पकडतील, तिथे त्यांना फिजिकली काम करावं लागेल, शेतामध्ये काम करावं लागेल, मजूर म्हणून जावं लागेल, बिल्डिंग बांधायचं काम करावं लागेल. म्हणजे काय, मेहनत होती. जेव्हा 12वी पर्यंत अभ्यास करायची वेळ होती, किंवा फील्डमध्ये हे करायची वेळ होती, अभ्यास करायची वेळ होती, त्यावेळी पण मेहनत होती. आणि नंतर आयुष्यामध्ये पण मेहनत होती. पण एकाने चूज केलं की मी आताच करून घेतो, पुढे मजा करेल. एकाने चूज केलं मी आता मजा मारून घेतो, पुढे देखतच आहे, पाहतच आहे. तर फॉर्म्युला हाच आहे की मेहनत जसं राम देवाला लागतो, एक तर आता करून घ्या, एक तर नंतर करून घ्या. आणि जो हुशार माणूस असेल, जो थोडा समजदार असेल, त्याला समजेल की आता मेहनत बरी आहे, पुढे करत बसण्यापेक्षा. ठीक आहे. तर हे सर्व झालं. आता आपण बघूया पुढे. आता हे चंचलसाठी जो प्लॅन बनवलेला आहे, बेसिक प्लॅन असा आहे, 10वी पास होईल ती जून 2024 त्याच्यानंतर 11वी 12वी सायन्स घ्यायचं. ते सायन्स घेतल्यानंतर 2025 पर्यंत ते सायन्स पूर्ण होईल. त्याच्यानंतर 12वीचा एक महत्वाचा बेस तिला मिळेल. सायन्स मध्ये असताना कास्ट व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरला, ते कम्प्लीट करून घेईल. आणि या 2 वर्षामध्ये 11वी 12वी मध्ये टायपिंग, BMS किंवा MSc हे करून घेईल, पूर्ण करून घेईल. ठीक आहे. बरोबर. हा, MSCITचं पण आता बहुतेक टायपिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर होऊन जातात, आणि त्या सर्टिफिकेटचं महत्व आहे का नाही ते मला जास्त माहिती नाही. विशाल म्हणत होता की MSCIT नाहीये मग. काहीच फायदा नाही बा. नाही, MSCIT नाही, MSCIT म्हणजे टायपिंग होते ना, त्याचं म्हणतोय तो. है ना? नाही, MSCIT कंपल्सरी विचारतात बरं. पोलीस भरती राहो, MPSC राहो, प्रत्येक ठिकाणी. तिला पण सोपं जाईल ना पुढचं, मग टायपिंग सोपं जाईल तिला MSCIT केल्यानंतर. गुंतवण जास्त आहे तर बाकीच्यांना दूर जाण्यासाठी सांगू पडते. बोलू नका म्हणा, ऐकायचं असेल तर ऐका, पण चर्चा नंतर करा, कारण की मीटिंगचा टाइम लिमिटेड आहे. तर MSCITचा इम्पॉर्टन्स मला काय वाटतं की कम्प्युटरची ओळख होऊन जाते, आणि कम्प्युटरची माहिती होऊन जाते, बेसिक आणि फंडामेंटल. ठीक आहे. पण विशालचं काय पॉइंट आहे की आता टायपिंग मध्ये सर्व कव्हर होऊन जातं होते, जसं एक्सेल आहे, MS वर्ड आहे, पण डॉक्युमेंट आहे,
हा पण MSCIT सर्टिफिकेटला इम्पॉर्टन्स आहे ना. अच्छा, काही काही परीक्षांना विचारलं जातं टायपिंग प्लस MSCIT किंवा काही 12वी प्लस MSCIT. महाराष्ट्रातल्या प्रत्येक एक्झामला MSCIT कंपल्सरी आहे, पण 2 वर्षांनी द्यायचा आहे त्यांना ऑथॉरिटी, तेवढी 2 वर्षात जमा करा बा असं. पण हे पण आहे की टायपिंग जर असेल तर मग कम्प्युटर टायपिंग झालं. कम्प्युटर टायपिंग काही झालं का? हा सर्टिफिकेशनचा फायदा असतो ना. हा ते हे नाही माहिती का आपल्याला नवीन. हो तर अरे, अगोदरची टायपिंग आणि आताची टायपिंग वेगळा फरक आहे दोघांमध्ये. टायपिंगचं नाही पण MSCIT लागतं. अरे यांच्या टायपिंग मध्ये डेमो पण आहे, कम्प्युटर विषयी फक्त डेमो आहे, पण त्यांना ते सर्टिफिकेट भेटत. सर्टिफिकेशन नाही फक्त टायपिंगचं भेटत नाही भो. MSCIT मेन आहे. बरोबर आहे. काही काही याच्यासाठी विचारलेलं राहतं 12वी प्लस संगणकाचं काय म्हणतात ते आपलं MSCIT वगैरे असं स्पेसिफिकली विचारलं जातं. म्हणजे टायपिंग कम्प्युटर टायपिंग MSCIT चं फुलफिलमेंट करतं का नाही करत? नाही करत. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. काही हरकत नाही, ते करायला हे नाही, काही नुकसान तर नाही ते केल्याने. तर सायन्स टायपिंग MSCIT आणि सायन्सचा अभ्यास. तर हे आता ज्यांच्यासाठी हा इनिशियल प्लॅन बनवलेला होता. तर आता सर्वांनी अनम्यूट करून काय वाटतं, काही तुम्हाला इनपुट द्यायचे असतील तर तुम्ही सांगू शकता. याच प्लॅनने फायदे जास्त आहेत त्याच्यासाठी. कारण की 12वीचं सर्टिफिकेट ना खूप ठिकाणी लागतं, खूपच. तसं डिप्लोमा करून ते 12वीचे रिक्वायरमेंट पूर्ण नाही होत. पण डिप्लोमा केल्यानंतर तिला फक्त इंजिनिअरिंग ते दुसरं कुठलंच पिऊला काय वाटतं? पिऊला पण इन्व्हॉल्व चर्चेमध्ये. आता खरं तर ना 11वी-12वी सायन्सच करू द्या तिला, कारण की ना डिप्लोमा केल्यानंतर आणि ना खूप सारे जे एक्झाम्स होतात गव्हर्नमेंटच्या तिथे HSC सर्टिफिकेट लागतं. आता आमच्या इथे काही जण झाल्यामुळे ते देऊ शकत नाही एक्झाम, असं पण आहे. डिप्लोमा इक्विव्हॅलंट 12वी मानत नाही का? म्हणजे ते देत नाही का तसं? नाही. नाही नाही, काही काही ठिकाणी HSC प्लस इंजिनिअरिंग सांगितलेलं असतं. अरे बाप. आणि आणि जे डिप्लोमावर बेस एक्झाम असतात ना, तर त्यांना इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट चालतं. म्हणजे ते राहत नाही का, ते काय शैक्षणिक अर्हता त्याच्यानुसार. म्हणजे आपण जिथे डिप्लोमाच्या जागा येतील ना, तिथे इंजिनिअरिंगचे पोरं चालू शकतात, पण फक्त जिथे इंजिनिअरिंगच्या जागा आहेत तिथे डिप्लोमाचे नाही चालत. हा, तिथं आहे. डिप्लोमा तर पहिले आहे ना, इंजिनिअरिंगचं पहिले आहे म्हणा. कारण की HSC प्लस इंजिनिअरिंग अशी रिक्वायरमेंट राहते आणि पोरांकडे राहतं डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग, मग तिथं चाललं जातं त्यांचं. ओके ओके. अच्छा, 10 प्लस म्हणजे डिप्लोमा फायद्यापेक्षा नुकसान आहे बऱ्यापैकी अदर फील्ड मध्ये. सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, म्हणजे मला असं वाटतं की 10वी नंतर डिप्लोमा आहे ना, त्याचा अभ्यासक्रम समजणं आणि त्याचं जे असिम्युलेशन आहे किंवा म्हणजे ते डोक्यात बसणं ते थोडंसं मुश्किल आहे. कारण की 10वीचा अभ्यास आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास किंवा डिप्लोमाचा अभ्यास पूर्णच वेगळा आहे ना. ती काय ते पण आहे ना मेन. हम्म? ती चंचलची काय इच्छा आहे ते पण मेन आहे ना. इच्छा तर आहे, पण मग इच्छेनुसार नाही चालत ना काम. इच्छा तर भरपूर राहतात कोणाच्या, काही पण इच्छा असतात. आपण एवढं हे सायंटिफिक प्लॅन याच्यासाठी चर्चा करतोय ना, की इच्छेला आपण असं नको, मरायला नको पाहिजे इच्छा पण. आणि जे बेस्ट आहे ते पण काम होऊन जायला पाहिजे. तर इच्छा आवड राहून काय नाही चालत, ते पण खोट्या गोष्टी सर्व. मला असं वाटतं की म्हणजे फक्त सिस्टम ट्रॅक आणि डिप्लोमामुळे ना तिथं फक्त स्कोप कमी होईल. म्हणजे कव्हर करायच्या हिशोबाने ती अभ्यासक्रम तर कव्हर कोणताही होऊन जाईल. अभ्यास करून तर सगळं कव्हर होईल, पण तो जो पुढचा स्कोप आहे ना तो थोडा कमी होऊन जाईल. अच्छा, एकाच डिरेक्शनने राहील. 11वी-12वी केलं कसं खूप सारे तो पण व्हॅलिड पॉइंट आहे. 11वी-12वी सायन्स नंतर पण खूप सारे बरेचसे असे पण कोर्स असतात, छोटे मोठे डिप्लोमा पण असतात. 12वी नंतर पण डिप्लोमा घेऊ शकतो, 1 वर्षाचा, 1.5 वर्षाचा, 2 वर्षाचा. तसं सेल टेक्नॉलॉजी झालं, प्लास्टिक टेक्नॉलॉजी झालं, इन्व्हायरमेंट झालं, म्हणजे अशा काही फील्ड्स आहेत ज्या आपण ऐकलेल्या नाही पण आता हे होत आहे. तर या पायरीवरून डायरेक्टली करिअरच्या डायरेक्शन न हे करतात 12वी पायरीपर्यंत
जाऊन त्याच्यानंतर करिअरचा विचार करूया. असं आता मला वाटतं आपल्या या पूर्ण चर्चेचा निष्कर्ष. बरोबर. हो. आणि गौरव तू पण आहे ना ह्या गोष्टींना थोडं अलाइट करून घे. जसं टायपिंग वगैरे तर ठीक आहे, टायपिंगशी तर तुझ्या फील्डशी गव्हर्नमेंट जॉबसाठी तर तुला हे नाही करायचंय. आणि कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे पण एक्सेल शीट त्याच्यासाठी कोर्स असेल नसेल ते जे पण आहे, पण कम्प्युटरला सोडू नको. ठीक आहे. युट्यूब वरून म्हणा कुठून म्हणा एक्सेल शीट काय राहतं, कसं वापरतात, त्याचे बेसिक रॅम काय राहतं, रॉम काय राहतं. तुम्हाला बहुतेक शाळेमध्ये पण सब्जेक्ट असेल कम्प्युटर म्हणा. तर पॉइंट हा आहे की त्याचं नॉलेज पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे गौरव. हो हो. येतं लक्षात. आणि तुला पण आहे जसं 12वीला कास्ट व्हेरिफिकेशन वगैरे बाकी डॉक्युमेंट्स वगैरे जे पण आहे नोट डाऊन करून कलेक्ट करून राहू देशील सोबत. ठीक आहे. आणि तुझ्या जे प्लॅनिंग आहे पुढचं GEE इंजिनिअरिंग IIT JEE ते सर्व त्याला पण अशा पद्धतीने ऑन पेपर थोडं ट्रॅक वाईज आणि डेट वाईज मॅनेज कर. त्याच्याने तुला पण क्लॅरिटी मिळेल आणि पुढे अजून इझी होईल तुझं काम थोडं. ठीक आहे. चालेल तर मग आपण आता शेवटचे 7 मिनिटं बाकी. आता शेवटचा एक टॅब कम्प्लीट करून घेऊया. बराच वेळ पण झालेला आहे. आपण 1 तास 1.5 तास होतो, जवळपास 1.5 तास झालेला. तर 11वी 12वी सायन्स आणि त्याच्यासोबत टायपिंग आणि MSc कॉन्फिडेंटली आनंदाने आणि व्हॉट एव्हर यू डू युअर बेस्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही शंका नाही, काही पश्चाताप नाही, काही पस्तावा नाही. मला असं करायचं होतं राहून गेलं, मला तसं करायचं होतं राहून दिलं, मला करू दिलं नाही. हा. अजून एक महत्वाची गोष्ट की हा की परिस्थितीची निर्मिती बनू नका, परिस्थितीचे निर्माते बना. डोंट बी द क्रिएटर ऑफ सर्कमस्टन्सेस, बी द क्रिएटर ऑफ सर्कमस्टन्सेस. ठीक आहे. डोंट बी द सर्कमस्टन्सेस स्पेलिंग काय राहतं, PIR राहतं. ठीक आहे. जे पण आहे डोंट बी द क्रिएटर ऑफ सर्कमस्टन्सेस, बी द क्रिएटर ऑफ सर्कमस्टन्सेस. परिस्थितीची निर्माती नाही बनायचंय, परिस्थितीचे निर्माते बनायचंय. ठीक आहे. परिस्थितीची निर्मिती म्हणजे काय, जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार नाही आपण बनायचं, आपण परिस्थिती स्वतःहून निर्माण करायची. ठीक आहे. जशी पण परिस्थिती असेल तशी, आणि आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्या मेहनतीने त्या परिस्थितीला ओढून आणायचं. नाहीतर मग फक्त कंप्लेंट करत बसायचं, रडत बसायचं, कारण सांगत बसायचे, असं राहिलं असतं तर, तसं राहिलं असतं तर. खूप सारे कॉमन कारण, कॉमन गोष्टी लोक बोलत राहतात. माझा जन्म श्रीमंत घरामध्ये झाला असता तर, आमच्याकडे पैसे राहिले असते तर, किंवा मला कोणी सांगितलं असतं तर, मला परीक्षेच्या दिवशी मी आजारी पडलो नसतं तर. तर असे बरेचसे कारण असतात. मला कोणी धोका दिला नसता तर, किंवा मला माझे आई वडील चांगले राहिले असते तर. असं काम. आम्हाला हा हा ठीक आहे. आता 5 मिनिट राहिले शेवटचे. हा. हा. तर आपल्याला तेच करायचंय की परिस्थितीची निर्मिती नाही बनायचंय, परिस्थितीचे निर्माते बनायचंय. जे आपल्या हातात आहे त्याला इमानदारीने बेस्ट पद्धतीने पूर्ण करायचंय. ठीक आहे. आणि ते सर्व केल्यानंतर कंप्लेंट करायचा आपल्याला अधिकार मिळतो. आपण जेवढं आपल्या हातात आहे ते न करता फक्त जर कंप्लेंट करायचं म्हटलं तर मग फक्त टाइमपास होईल आणि त्याच्याने फक्त टाइम निघून जाईल. पण तुम्हाला राम तर कधी ना कधी चुकवा लागेल, तुमच्यासाठी कोणी दुसरं येणार नाही करायला. ठीक आहे. तर वेकअप, जागे व्हा, स्वतःहून सुरुवात करा आणि कोणी सांगण्याच्या आधी स्वतःहूनच एक स्टेप पुढे राहा. या सर्व गोष्टींना अप्लाय करा आणि हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पुस्तकातून, व्हिडिओ मधून, कोर्सेस मधून तुम्हाला इझिली मिळालेल्या आहेत. आणि या काही बेसिक गोष्टी आहेत फंडामेंटल्स की ज्या एक तर शेड्यूल बनवायचं, कन्सिस्टन्सी सातत्य ठेवायचं. जे पण तुम्ही करताय, अभ्यास करताय, प्रॅक्टिस करताय, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. फक्त ऑकेजनली किंवा थोड्या थोड्या वेळासाठी करून काही अर्थ नाहीये.
नंतर सेल्फ स्टडी कशी करायची ते शिकायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही युट्यूबवर भरपूर गोष्टी, भरपूर व्हिडिओ बघतात. आता गौरव आणि ज्यांना वाटेल आवश्यक त्यांच्यासाठी युट्यूबवर 3 ते 4 व्हिडिओ 10-10 मिनिटाचे, म्हणजे 1 तास. 1 तास डेडिकेट करायचा आहे फक्त एकच गोष्टीसाठी, हाऊ टू स्टडी किंवा हाऊ टू सेल्फ स्टडी. ठीक आहे. आता तुम्ही फक्त बिर्याणी कशी बनवायची ते बघितलं किंवा एखादी स्पेशल रेसिपी कशी बनवायची ते बघितलं युट्यूबवर आणि मग त्याच्यानुसार काम केलं. त्याच्यापेक्षा जर तुम्ही कुकिंगचे बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल बनवून घेतले तर तुम्ही कोणती पण रेसिपी बनवू शकाल. ठीक आहे. तसं एकदा अभ्यास कसा करायचा ते शिकून घ्या ना. मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही बी टाकता येईल, कशाचा बी अभ्यास करता येईल. ट्रेडिंगचा अभ्यास कसा करायचा, ठीक आहे, इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा, सायन्सचा अभ्यास कसा करायचा, कोर्सेसचा अभ्यास कसा करायचा, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास कसा करायचा, जीकेचा अभ्यास कसा करायचा, किंवा एखादी पर्सनल इंटरेस्टची गोष्ट शिकायची त्याचा अभ्यास कसा करायचा, शाळेचा अभ्यास कसा पूर्ण करायचा. तर कसं करायचं ते पहिले शिकून घ्या. आणि ही गोष्ट कोणी तुम्हाला शिकवत नाही शाळेमध्ये किंवा इकडून तिकडून. तर याच्यासाठी थोडा वेळ द्या. सायंटिफिक पद्धती शिका. 2-3 व्हिडिओ, 4 व्हिडिओ बघून 1 तास दिला आणि तुम्हाला जर काही टिप्स मिळाल्या, काही टेक्निक्स मिळाल्या, त्याचा जर वापर करून तुम्ही अभ्यास केला तर पुढे तुम्हाला इझी होईल. ठीक आहे. तर हे करायचं, युट्यूबवर पाहायचं आहे हाऊ टू सेल्फ स्टडी. ठीक आहे. त्याचे 4-5 व्हिडिओ पाहायचे आणि तिथून शिकून घ्यायचं, डायव्हर्ट न होता. ठीक आहे. प्रत्येक विषयाला वेळ द्यायचं. शाळेच्या अभ्यासामध्ये मॅथ रिझनिंग जर करायचं असेल तर त्याला प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. आणि जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला करायची असेल आणि 10वी-12वी नंतर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल इझिली, तर हे कॉमन विषय आहेत. हा माझा ट्रॅक होता की हे कॉमन विषय प्रत्येक परीक्षेला येतातच. इंग्लिश चांगलं पाहिजे, अंकगणित मॅथ चांगलं पाहिजे, बुद्धिमत्ता चांगली पाहिजे, जनरल नॉलेज पाहिजे. मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये परीक्षा देऊ तर ग्रामर लागेल आणि कम्प्युटर. तर हे जे 5 विषय आहेत, हे 5 विषय याला लागतातच लागतात. कशाला? कॉमन फॉर एव्हरी कॉम्पिटेटिव्ह और गव्हर्नमेंट एक्झाम. चालेल. तर आपण हे करूया आता. सर्वांनी एकदा कॅमेरा ऑन करा. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर स्टॉप करतो आणि आजचं हे काय म्हणतात चर्चासत्र पण आपण स्टॉप करूया. गौरव कॅमेरा ऑन करा. आपण एक सेल्फी घेऊया आणि कॅमेरा समोर आहे सर्व जणांनी. सर्व कोण झोपलंय तिकडे? चकोली झोपून गेली? ते ऐकत होते, स्पीकर लावलाय आम्ही. मागे कोण झोपलंय? स्वामी इकडे लवकर. सीमा लवकर लवकर स्क्रीनशॉट करून घेतो. स्क्रीनशॉट साठी काय करतात ते लवकर सांग. मी 3 बोटांनी काढते. लॅपटॉपचा स्क्रीनशॉट सांगते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय ना काय ना करू. हा सर्वांनी बघा कॅमेराकडे. रेडी? असं करा सर्वांनी. असं. गौरव